शब्द काहीतरी सांगावे लागेल. तर पाहण्यात आला माझा झोपगिरी कैसा आणि ज्याचे त्याच्या वंशी जावे त्यांच्या वंशी तेव्हा कडे. या मनीप्रमाणे ज्या महान त्यागी बाबा जोमदेवजीने का परमेश्वराला प्राप्त केलं हे फक्त आम्ही कानाने ऐकलो, डोळ्याने पाहिलेलं नाही. परमेश्वर प्राप्त करणे माझ्या तरी मनाप्रमाणे एवढं अवघड नाही आहे. पण महान त्यागी बाबा जोमदेवजीने कसे परमेश्वर प्राप्त केले हे आम्हाला माहिती नाही. आणि परमेश्वर प्राप्त करताना किती वेदना, किती अडचणी, किती संघर्ष त्यांना करावे लागले असतील ते बाबाला माहिती. आम्ही काहीच केलो नाही. बाबाने जेव्हा परमेश्वर प्राप्त केला तेव्हा ते वेदना त्या बाबाला माहिती. आधी आम्ही ऐकत होतो परमेश्वर प्राप्त जर करायचे असेल तर एखाद्या निराकार जागेवर जावं लागेल, एखाद्या दराखोऱ्यामध्ये बसावं लागेल किंवा एखाद्या तपस्वी म्हणून योग करावा लागेल किंवा परमेश्वर प्राप्त होते हे ऐकलो. पण महान त्यागी बाबा जोमदेवजीनं आमच्या बाबांनी ते नाही केलं. बाबांनी प्रपंचात राहून सन्या आईला संगतीला घेऊन एक भगवंत प्राप्त केला. आधी प्रपंचात राहून आईला संगतीला घेऊन भगवंत प्राप्त करणे एवढी साधी गोष्ट नाही आहे माझ्या तरी विचारांनी. खूप काही बाबांनी अडचणी आणि कष्ट सहन केले परमेश्वर प्राप्तीसाठी. महान त्यागी बाबाने या जीवनाची शर्त लावली. खूप जीवनामध्ये बाबांनी त्याग केलाय परमेश्वर प्राप्तीला. म्हणून महान त्यागी बाबाने या जीवनाची शर्त लावली. आणि पुढे पुढे चाले बाबा मागे वाराणसी माऊली. याप्रमाणे आईने वेळोवेळी बाबाला सहकार्य केलं आणि बाबाने परमेश्वर प्राप्त करून तेवढ्यात जर थांबले नाही तर तुमच्या आमच्यापर्यंत गरिबापर्यंत दुःखी मानवापर्यंत सेवा पोहोचवून दिली. आणि त्याच्याच दुःखी मानवातून मी सुद्धा एक सेवक घडलो. माझ्यावरती खूप दुःख होते. मी 9 ते 10 वर्षाचा होतो. माझे वडील चालले गेले. जेव्हा उमजी झालो तेव्हा आई विचार सांगत होती मला तर तुझे वडील या कृतीने गेले. हा दुःखाचा डोंगर खूप कमी वयामध्ये लोटला. वडिलाचं सुख मिळालंच नाही. त्याच्यानंतर आजा आणि आजी होते, चुलता होता. पण दुर्दैवाची गोष्ट आजोबा निघून गेले, आजी सुद्धा निघून गेली, काका होते ते सुद्धा लापत्ता होऊन गेले, आई होती ते सुद्धा दुःखानं पीडित झाली. आईचे वडील म्हणजे आजोबा त्यांनी स्वतःकडे घेऊन गेले आणि जाणत्याकडून दुरुस्त करून तिला आणले. म्हणजे एवढा दुःखाचा डोंगर आमच्या परिवारामध्ये का मी जेव्हा जन्माला आलो उमजीत आलो तर मी सुख पाहिलाच नाही. मी दुःखच पाहिला. दुःखाशिवाय मला काहीच दिसलेला नाही. पण जेव्हा मी थोडा मोठा होत आलो आणि जेव्हा माझ्या डोळ्याला दुःख सावारासे वाटले नाही, आई देवी देवता हे ते, मी आईला म्हणत होतो आई जे करते ते बरोबर नाही आहे, मिळत काहीच नाही आहे, पण मनाच्या समाजातील ते सर्व करत होती. तेव्हा कोणी मला थोडं सुराग लागला आणि त्यावेळेस आता पहा मानव धर्म तरी म्हणतो आपण, बाबांचा मार्ग म्हणतो, उदबत्तीची सेवा. मला ज्या सांगणाऱ्याने सांगितलं एक उदबत्ती सेवा आहे आणि त्या सेवेमध्ये गेल्यानंतर दुःख नाहीसे होते. पण विचार बसत नव्हते. कारण का आधी मी दुःखातून खूप निघलेला होतो आणि दुःखाशिवाय मी काहीच पाहिलेलो नव्हतो. त्याच्यामुळे विचार बसत नव्हते. पण कधी कधी माणसाला पर्याय नाही, असा मरण्यापेक्षा एखाद्या परमेश्वराची जर राधानी मेलो तर कमीत कमी या जीवनाला मोक्षपद तरी मिळेल या आशेने या मार्गाकडे वळलो मी. पहा खरोखर बाबांची दैवी शक्ती जे प्राप्त केली अफार आहे. पहिल्याच वेळेस पहिल्याच हप्त्यात 7 दिवसाच्या कार्यात मला सांगतो हे सर्व दुःख कोणीकडे गेले का झाले पता नाही. अशी दैवी शक्ती बाबाने आपल्याकडे सोपवून दिली आणि आपल्याला सांगितलं बाबांनी या मार्गामध्ये येणारा सेवक
हा कधीही दुःखी राहणार नाही, हा सदैव सुखी आणि समाधानाने जीवन जगेल. म्हणून या मार्गामध्ये दुःखितांचे दुःख दूर झाले, आंधळ्यांना डोळे मिळाले, ज्यांना पुत्र संतांना त्यांना पुत्र मिळाले. या मार्गामध्ये खूप बाबांनी काय करून दिलं. तुम्हाला सांगतो, ज्या बाईने आशा सोडली पुत्राची, कमीत कमी लग्नाला 15 ते 16 वर्ष झाले. देवी देवता डॉक्टर उपचार बरेच काही केले. डॉक्टरने सांगितलं बाई तुला पुत्र होणार नाही, आशा सोडून टाक. अशी बाई काही कारणास्तव दुसऱ्या दुःखामुळे मार्गाकडे वळली. आणि मार्गात आल्यानंतर 6 महिने कार्य केले. ते पद्धतशीर बाबाच्या नियमाप्रमाणे चर्चा बैठकी ज्याने हवन कार्यात ज्याने खूप चांगला सुंदर चालू होता बाईचा परिक्रम. आणि अशा वेळेस जेव्हा 4 सेविका बसले एक दिवस आणि तिला सांगितलं बाई तुझ्याकडे पुत्र संतान नाही आहे, तुझे जे दुःख होते ते नाहीसे झाले मार्गामध्ये आलीस तर, पण पुत्र संतानाने कधी कार्यकर्त्याकडे चर्चा केलीस का? त्या बाईने सांगितलं नाही मला पुत्र होणार नाही. कारण प्रयत्न भरपूर झाले, डॉक्टर उपचार झाले, नाना तऱ्हेचे विचार झाले, भरपूर पैसाही खर्च झाला, नाही होणार. अगं नाही, तू एकदा खोल त्या कार्यकर्त्याकडे आपला शब्द, परमेश्वरी कृपा आहे का घडवणार आहे. आणि बाईने ऐकले. ऐकल्यानंतर एक दिवस पती पत्नी आले आणि आल्यानंतर त्याने आपले विचार मांडले. साहेब आम्ही कार्य घ्यायला आलो, पण आम्हाला पुत्र संतान नाही, आम्हाला मार्गदर्शन करा. परमेश्वरी कृपा अपार आहे. त्यांना मार्गदर्शन मिळाला. त्या मार्गदर्शनाप्रमाणे परमेश्वराला विनंती केली, कार्य केले परमेश्वराचे. आणि पहा आज त्या बाईला मुलगा झाला आहे. कमी कमी आता 3 महिने झालेले आहेत त्या बाळाला. तर या मार्गामध्ये तर त्या पद्धतीनं त्या बाबाने दिलेल्या विचाराप्रमाणे आपण जर मोडतो सर्वच काय मिळेल या मार्गात. बाबाचा सेवक खरा चाले जो नियमान, आपोआप काहीच मिळणार नाही. त्याच्यासाठी बाबाने काय शिकवून गेले, काय आपल्याकडे ठेवून गेले, त्या शब्दाकडे आपल्याला लक्ष करावं लागेल. बाईने तेच केले. ओ बाबाचा सेवक खरा चाले जो नियमान, सेवा निष्काम आहे कृपा महान आहे, सेवा निष्काम आहे कृपा महान आहे. दिली हो माझ्या बाबान, दिली हो माझ्या बाबान. या मार्गात काहीच कमी नाही. म्हणून बाबांनी सर्वच काही शिकवून गेले. सांगणारे आणखी मार्गदर्शक या ठिकाणी आहेत आपल्याकडे आणि शिकासाठी आपण या ठिकाणी आलो आहे. पण मला एक म्हणायचं आहे की या मार्गामध्ये आपल्याला धन कमवायचं नाही आहे, मुलांसाठी पैसा कमवायचा नाही आहे. बाईने केलं मार्गदर्शन. आता ऐकलं, सुंदर मार्गदर्शन केलं त्या बाईनं. धनाची गरज नाही, पैशाची गरज नाही आपल्याला. या मार्गामध्ये मुलांसाठी नको, शेती घेऊन ठेवा नको, काही नको, इष्ट नको घ्या. पण या मार्गात बाबाने सांगितलं संस्काराची गरज आहे. संस्कार द्या. नको बनवा इंजिनियर, नाही बनणार एखादा कलेक्टर, पण त्याला संस्कार जर दिल्या तर खरोखर जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही सर्वांचा. नाही तर काय होणार आहे. म्हणून बाबांनी सांगितलं या मार्गात आपल्या मुलाला चांगले संस्कार. तुझ्यासाठी ग तुझ्यासाठी जीवन त्यागिले, अरे बाळा रे तुझ्यासाठी ग तुझ्यासाठी जीवन त्यागिले, अरे बाळा तुने नाही पाणी पाजिले, ग तुने नाही पाणी पाजिले. या पद्धतीनं व्हायला नको पाहिजे. म्हणून बाबांनी शिकून गेले संस्कार द्या. आणि बाबांनी दिले तत्व शब्द जे नियम आहेत त्यावर काटेकोरपणे लक्ष द्या ना आपले जीवन सुख समाधानाने घालवा. मी सुद्धा तेच करीन ना. आपले 2 शब्द येतच पूर्णविराम करतो. सर्वांना माझा नमस्कार.